म्हणजे लॉगरिथमच्या आपण इथे सेकंड लेक्चरला बघत आहोत. पहिली गोष्ट, जे कोणी आधी नसेल त्यांनी नीट ऐका, की पहिली गोष्ट लॉगरिथम हा क्रिटिकल कॅल्क्युलेशनसाठी यूज होतो. जी लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, लॉग आणि अँटीलॉग मिळून ते कॅल्क्युलेशन कंप्लीट होत असतं. अँटीलॉग जो आहे तो एक सिंगल स्टेपची गोष्ट आहे, फार काय अवघड अशी गोष्ट नाही आहे. मेन टार्गेट आपलं काय राहणार आहे, लॉग काढणं कोणत्याही नंबरचं. ते एक्झाम्पलमध्ये बघितल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की लॉग अँटीलॉगचा यूज करून कॅल्क्युलेशन कसे केल्या जातात. त्यानंतर आपण पुढे बघत आहोत की लॉग ऑफ नंबर एक्स, कोणत्याही नंबर एक्सचा लॉग आपण कोणत्या पद्धतीने फाइंड आउट करतो. तर इट इज मेड अप ऑफ टू टर्म्स. फर्स्ट टर्म इज कॅरेक्टरिस्टिक अँड सेकंड टर्म इज मॅन्टिसा. ह्या दोन गोष्टींचा मिळून लॉग निघतो नंबरचा. ओके, त्यातली आपण पहिली टर्म बघितली होती. कोणती टर्म सांगा बरं? फर्स्ट टर्म ए, मी लिहितो इथं ए. एखाद्या कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्स मी म्हणतो. एखाद्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, रिवाइज करतोय बरं का, आधीचा पार्ट रिवाइज करतोय, अजून पुढे जायचंय आपल्याला. एखादा नंबर आहे, परत परत सांगतोय का, परत का सांगतोय, कारण ही गोष्ट नंतर परत नाही होणार आहे. त्यामुळे आता नीट बघून घेणं लय गरजेचं आहे. आणि हे 2 वर्ष तुम्हाला फिजिक्समध्ये लागतंय, केमिस्ट्रीला पण लागणार आहे, सगळ्या टाईपच्या कॅल्क्युलेशन्सला. तर मग लक्षात घ्या, इथं लॉग काढण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाची आहे त्या नंबरची आणि मॅन्टिसा. मग कॅरेक्टरिस्टिक त्या नंबरची आपण कशी काढतो हे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. लास्ट टाइमचा पार्ट आहे हा, परत लिहायची गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. बघा, एखादा त्याच्यामध्ये पहिला टाईप कन्सिडर केला होता, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. एक्स हा 1 पेक्षा काय आहे, ग्रेटर दॅन असेल तर. बघा, एक्स घेतला, एक नंबर आपण कन्सिडर केला होता 8703 8.703. नंबर शुड बी ग्रेटर दॅन 1. हे आपण काय करतोय, फक्त रिवाइज करतोय. तुमच्या बॉडी लँग्वेजवरून मला असं वाटते तुम्हाला आठवत नाहीये, त्यामुळे मी परत व्यवस्थित इथं रिवाइज करत आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक आपण कशी काढतो. तिथं काय केलं होतं, जिथे डेसिमल पॉइंट आहे, त्या डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट्स आहेत ते काउंट करायचे. किती डिजिट आहे सांगा बरं, ह्या डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत? 4 इंक्लुडिंग 0 बरं का. 1 2 3 4. त्या 4 मधून एक मायनस करायचा, एक कमी करायचा असतो. सध्या मी लिहितो 4 - 1. सर 1 मायनस काय केली, मेथड आहे ती कॅरेक्टरिस्टिक काढण्याची. काय आहे, मेथड आहे. ठीक आहे, मग 4 मधून 1 मायनस केला, उरला किती, 3. त्याच्यानंतर इथं पॉईंटच्या इकडे डिजिट्स किती, 3. त्यातून 1 मायनस केला, उरला 2. इथं 2 आहे, त्यातनं 1 मायनस केला, 1. पॉईंटच्या इकडे लेफ्टला एक डिजिट आहे, 1 मधून 1 गेला, उरला 0. आलं लक्षात? या पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक काढतो आपण नंबरची. व्हेन द नंबर इज ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा जास्त असेल तर. त्यानंतर पुढे नंबर 2 इथं बघू, इफ एक्स इज लेस दॅन 1 अँड ग्रेटर दॅन 0. मी ब्रॅकेटमध्ये लिहितो दॅट इज 0 पॉईंट समथिंग असा असेल तर तिथे त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येते. बघा, समजा मी हाच नंबर बघू, 0.8703, 0.008703, 0.0000000873. पटापट करतोय आपण, रिवाइज आहे म्हणून. ठीक आहे, मग इथे काय झालं होतं, काय करायचं, जेव्हा नंबर हा 1 पेक्षा कमी आहे आणि 0 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 0 पॉईंट समथिंग आहे असा नंबर असेल, त्यावेळेला कॅरेक्टरिस्टिक काढताना काय करायचं, पॉईंटच्या लेफ्टला आणि पॉईंटच्या लगेच राईटला किती 0 आहे ते काउंट करायचे. पॉईंटच्या लेफ्टला किती 0 आहे, 1. पॉईंटच्या राईटला लगेच किती 0 आहे, काहीच नाही. सर हा बघा, हा पुढे 0, तो काउंट नाही करायचा, पॉईंटला लागून. मग पॉईंटच्या लेफ्टला किती 0 आहे, 1च आहे. तेवढी त्याची कॅरेक्टरिस्टिक. आणि याला लिहिण्याची पद्धत आहे बार 1. लिहिण्याची पद्धत काय आहे, बार 1. ठीक आहे, बार म्हणजे मायनसच. ठीक आहे, पुढे जाऊन याचा डिफरन्स काय तो बघणार आहे आपण, डोंट वरी अबाउट इट.
की नक्की बार मग सर -1 का लिहिलं नाही? बारचा मिनिंग आपण बघणार आहे पुढे नोटमध्ये. आता बघा पॉईंटच्या लेफ्टला इथं बघा किती 0 आहे 1 आणि राईटला लगेच लागून किती 2, टोटल किती झाले 3. बार 3 त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. पॉईंटच्या लेफ्टला 1 0, राईटला किती 1 2 3 4 5 6 7 हा मिळून 8. बार 8 इतका काय झालाय तिथे त्याची कॅरेक्टरिस्टिक. मग ह्या पहिल्या 4-5 मिनिटामध्ये आपण आधीचं थोडंसं रिवाईज केलं. आता मला तुम्हाला नवीन पॉईंट सांगायचा आहे. जे अब्सेंट होते त्यांना पण कळालं आहे का जरा? ठीक आहे. लॉग आपण क्रिटिकल कॅल्क्युलेशनला काढतो. लॉग काढण्याची जी मेथड आहे तो जो नंबर आहे त्यातलं पहिले कॅरेक्टरिस्टिक आपण काढतो. कॅरेक्टरिस्टिक आपण काढत असताना तो नंबर ग्रेटर दॅन 1 असेल, 1 पेक्षा जास्त. 1 पेक्षा जास्त जर असेल तर त्या पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे ते काउंट करायचे, त्यातनं 1 मायनस करायचा, तो भेटणार. आणि तो 0 पॉईंट समथिंग असेल तर पॉईंटच्या लेफ्टला पॉईंटच्या राईटला लागून किती तर ते बारमध्ये ती कॅरेक्टरिस्टिक लिहायची. हे झालं कॅरेक्टरिस्टिकचा पार्ट. चला तर बरं, आता मी एक नोट महत्त्वाची, मॅन्टिसाकडे लगेच नाही जाणार मी. तुम्हाला बारचा विषय निघाला आहे तर मी तुम्हाला नोट इथं महत्त्वाची सांगतो. बघा एक गोष्ट आपण इथे बघूया. समजा मी लिहिलं इथे बार 3, बार जाऊ द्या मी इथं पहिले लिहितो -3.979 आणि एका बाजूला मी इथे लिहितो की बार 3.9791. इथे 1 ठेव, परत अजून पुढे हे. आता बारमध्ये याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक येतो आपण बघू. मायनसचा मिनिंग काय असतो माहिती का? समजा याचा डेसिमल पॉईंटच्या अलीकडचा पार्ट वेगळा केला आणि पॉईंट 0.9791चा हा पॉईंटचा पार्ट वेगळा केला, ते दोघंही मायनस असतात. हे दोघं पण काय असतात? मायनस. म्हणजे -3.9791 म्हणजे काय? हा पार्ट मायनस, हा पार्ट पण मायनस. यात काही डाऊट आहे तुम्हाला? बारच्या वेळेला काय होतं? बारच्या वेळेला काय होतं लक्षात घ्या. हा जो पहिला पार्ट आहे तो मायनस असतो आणि पुढचा जो पार्ट आहे तो पॉईंटचा 0.9791 हा जो पार्ट आहे तो असतो प्लस. तो पार्ट कसा आहे? यात काय अडचण आहे तुम्हाला? म्हणजे लक्षात घ्या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? व्हेन द नंबर इज मायनस ॲट दॅट टाइम नंबर बिफोर द पॉइंट इज मायनस अँड आफ्टर दॅट पर्टिक्युलर इज ऑल्सो मायनस. आणि इकडे पॉईंटचा पार्ट प्लस असतो, पहिला पार्ट काय असतो? मायनस. बारच्या वेळेला हा बेसिक डिफरन्स आहे. यात काय तुम्हाला अडचण आहे? मला असं वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाहीये. चला बरं पुढे आपण बघूया इथे काय एक्झॅक्टली. आपल्याला आता पहिला जो पॉईंट बघितला, लॉग काढण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक बघायची ती बघितली, बार म्हणजे काय ते बघितलं. आता आपल्याला बघायचंय मॅन्टिसा. काय बघायचंय? मॅन्टिसा. तर सगळ्यांनी इथं आता ठीक आहे लगेच नका हेडिंग देऊ कारण तुम्हाला नोट पासून लिहावं लागेल. बघा बरं आपण इथे, मी स्वतः लिहितो फक्त हेडिंग मॅन्टिसा ऑफ एक्स. एक्स म्हणजे कोणता तरी एक नंबर, त्याचा मॅन्टिसा आपण कसा काढतो? मगाचाच आपण नंबर बघूया मॅन्टिसा काढण्यासाठी. समजा मी एक्स इथं लिहितो 870.3, 87.03, 0.8703 आणि एक डिफरंट घेतो चला 21.21 आणि इथं 7.979. असे काही नंबर सध्याला घेतलेले आहे मी, तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. यांची आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मॅन्टिसा. काय फाइंड आउट करायचं आहे? मॅन्टिसा का काढायची? बिकॉज विदाउट मॅन्टिसा वी आर अनेबल टू फाइंड आउट द लॉगॅरिथम ऑफ द गिवन नंबर. ठीक आहे, त्याच्याशिवाय आपण लॉगॅरिथम करू शकत नाही आणि लॉगॅरिथम काढू शकलो नाही म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिटिकल जे आहेत ते सॉल्व करू शकत नाही. ओके, चला आता आपण इथे लिहूयात मॅन्टिसा ऑफ एक्स. एक्सचा मॅन्टिसा. आता मॅन्टिसा काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी काय तुम्हाला लागते ती महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लॉग टेबल. काय पाहिजे? लॉग टेबल. त्यामुळे लॉग टेबल पहिले घेऊन ठेवायचं, त्याच्याशिवाय मॅन्टिसा निघत नाही. मॅन्टिसा निघालं नाही लॉग निघणार नाही, लॉग निघालं नाही तर कॅल्क्युलेशन कुठून करणार? नाही करू शकत.
आर यू गेटिंग माय पॉईंट? सो लॉग टेबल इज द इम्पॉर्टंट थिंग आणि हे आपण स्टार्टिंगलाच बघतोय आणि स्टार्टिंगला बघायच्या मागं पण रिझन हेच आहे की नंतर परत परत ह्या गोष्टी होणार नाही. हे आत्ता शिकून घ्यायचं आहे, तुम्हाला अडचण येणार नाही, कॉलेजला नाही, पेपरला नाही, कुठंच नाही. त्यामुळे आत्ता शिकून घेऊया. तरी पण चला बरं, मी तुम्हाला थोडंसं यातलं थोडा काही पाठ दाखवायचा मी प्रयत्न करतो जरा. जस्ट अ सेकंड. हा लॉग टेबल दिसतोय तुमच्या डोळ्यासमोर? येस. असा लॉग टेबल असणार आहे तुमचा साधारण. त्याच्यामध्ये बरेच नंबर आहे, तुम्हाला लगेच दिसतील व्यवस्थित असं मी म्हणत नाही. ठीक आहे, याला थोडंसं इकडच्या माझ्या ह्या पॉईंटला थोडंसं लहान करतो, इथे सिलेक्ट करून याला थोडे इकडून इकडे पहिले शिफ्ट करतो. ओके, त्यानंतर याला इथे इरेज करतो एवढा पॉईंटला. दिस इज एक्स. आणि दुसरी गोष्ट बघा, लॉग टेबल असणं किती गरजेचं आहे. थोडं लहान करतो म्हणजे मला जागा पुरेल इथे लॉग टेबल तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, चला बरं लॉग टेबलकडे बघू. मॅन्टिसा कसा काढायचा आहे तुम्हाला. ओके, आता याला मी थोडंसं मॅग्निफाय पण करतो. तुम्हाला इथे काहीतरी कॉलममध्ये दिसत असेल, लेफ्ट साईडला जो नंबर आहे तो 10 पासून चालू झालेला आहे. वरती हेडिंग बघून घ्यायचं, लॉगॅरिथम काढतोय आपण. ओके, तसा अँटी लॉगचा पण टेबल असतो बरं का बाळांनो. ठीक आहे, आता लॉग काढण्यासाठी इथं नंबर सुरुवातीला इथे काही दिसत आहेत तुम्हाला, 10 पासून चालू झालेले दिसत आहे ना. ओके, आता आपल्याला इथे बघा सुरुवातीला इथे काय करायचं आहे, मॅन्टिसा काढत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं असतं, कॅरेक्टरिस्टिक हा विषय संपलाय. हां, आता मॅन्टिसा काढत असताना काय करायचं, तो जो डेसिमल पॉईंट आहे तोच काढून टाकायचा. काय करायचं, डेसिमल पॉईंट. पहिली स्टेप काय, मॅन्टिसा काढताना डेसिमल पॉईंट डोक्यातनं तो काढून टाकायचा. तर समजा इथला हा जो डेसिमल पॉईंट आहे तो काढला. ओके, मी थोडंसं शिफ्ट करतो त्याला, 87.0.3 याला बाजूला घेतो. ठीक आहे, 87 काय होता नंबर, 0.3. यातला डेसिमल काढायचा मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, डेसिमल काढल्यावर कोण होणार, 8703. जे 4 नंबर उरताय ना बाळांनो, त्यातल्या पहिल्या दोघांना एकत्र ठेवायचं आणि पुढच्या दोघांना एक एक ठेवायचं. आलं लक्षात, डेसिमल पॉईंट काढून टाका, पहिल्या दोघांना एकत्र, यांना वेगवेगळा. आणि याला बघताना आता लॉग टेबलमध्ये आपल्याला बघायचा आहे, पहिला नंबर बघायचा 87. 87 इकडे बघायचा ह्या कॉलममध्ये, इकडचा जो नंबर दिसतो ना कॉलम, याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, 87. 87 कुठे बघूया, तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लवकर सापडेल. आता इथे आपण याला शिफ्ट करतोय. ठीक आहे, 87 हा बघा, हा इथे. ओके, 87 नंतर पुढे 0. 0 कुठं बघायचा माहिती का, हे जे कॉलम काढलेत नाही तर मी इथला छोटं करतो बघा. इथे ना वरती हे दिसत आहेत 0 1 2 3 4 5 6 अप टू 9 पर्यंत आहे. हे जे नंबर आहेत ना, याच्या कॉलम मध्ये जो 0 आहे म्हणजे पहिला 0च असणार आहे. त्या कॉलम मध्ये 87चा हे बघायची व्हॅल्यू, बघायची काय आहे ती. बघा बरं, 87चा 0 म्हणजे पहिला कॉलम हा 0 नंबरचा आहे. मग इथे बघा बरं, 87चा 0 काय आला आहे, 9395. मग मी तो इथे लिहितो, काय आहे, 9395 हा आला. प्लस हा जो शेवटचा नंबर आहे 3, तो 3 नाही करायचा बरं काय याच्यात. ठीक आहे, तसंच शेजारी तुम्हाला इकडे
जसे हे पहिले होते 0 1 2 3 अप टू 9, इकडे याला म्हणतो आपण मीन डिफरन्स. अजून पुढे 1 पासून कॉलम नंबर आहेत छोटे छोटे पुढे त्याच्या पण तिथला 3 नंबरचा बघायचा. हा पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9. पण एक डिफरन्स नीट लक्षात घ्या, ही जी लाईन आहे ही सुरुवातीला चालू होती 0 ने. कशाने चालू होते? आणि इकडचं जे आहे जो नंबर शेवटचा बघणार आहे त्याचा कॉलम नंबर स्टार्ट होतो कशाने? तिथं चुकायचं नाही, ते नीट लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्याच कॉलममध्ये नीट बघा 1 2 3. तर चला 87चा 3 मध्ये बघूया आपण. 87 इथे आहे, त्याचा मीन डिफरन्स 3 मध्ये बघायचा आहे. 1 2 3. 3 मध्ये किती इथे 1 आहे. ठीक आहे, यात काय अडचण आहे तुम्हाला? समजलं हे? मग हे काय सर, आपण जे काय इथं काढलेलं आहे ते काय नक्की? हे काय नक्की काढलेलं जे काय ते काय? याची ॲडिशन करा. 9 3 9 6. 9 3 9 6 हा नंबर आला. हा याचा काय आहे? मॅन्टिसा. कळालं? मग मी इथं लिहितो 9 3 9 6. चला आला काय? 9 3 9 6. कळालं का? याचा मॅन्टिसा. तसंच पुढे पण बघा बरं का, नीट ऑब्झर्व करा. हा मी तुम्हाला असंच म्हणतोय. पुढचा आहे नंबर, मी इथं लिहितोय 87. पुढचा परत तोच नंबर आहे 87.03. मगाशी फक्त काय होता, पॉईंट इथे होता, तर आता पॉईंट त्याच्या लेफ्टला आहे दिसतोय. पण मॅन्टिसा काढताना पॉईंटची गरज पडते का? पॉईंट पहिले डेसिमल पॉईंट आपण काय करतो? काढूनच टाकतो. जे काही नंबर आता हा जो काही नंबर उरणार आहे परत काय उरेल? 87चा 03 पाहायचा आहे. मगाप्रमाणेच आलं म्हणजे शेवटी याचं पण काय भेटणार आहे? 9396च भेटेल. मॅन्टिसा 9396. याला 0 पॉईंट लिहिण्याची पद्धत आहे, हा मॅन्टिसा असतो म्हणून. ठीक आहे, ओके. तसंच इथे पण बघा, पॉईंट काढून टाकला. पॉईंट काढून टाकला तर इकडचे 0ची काही व्हॅल्यू आहे का? नाही. परत 87चा 03 म्हणजे परत 9396 हाच येणार आहे. काय अडचण याच्यात तुम्हाला? पुढचा आहे 21.21. चला बरं हे एकदा काढूया, काय येतोय नंबर बघूया. आणि बघा 21.21 पॉईंट काढला 21 to 1. हे खाली अँटीलॉग आहे, ते काय बघायची गरज नाही. 21 इथे बघा, हा बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय 21. 21चा 2 मध्ये, 2 मध्ये म्हणजे हा पहिला 0चा कॉलम आहे इथे. 0 1 2 किती आला? 3 2 6 3. 3 2 6 3. आणि इकडे 1 मध्ये कोण आहे बघा, शेजारच्या याच्यात हे संपल्यावरती ही लाईन आली. हे मेन डिफरन्सचा पार्ट असतो. पहिला कॉलम 1चा आहे, तिथं कोण आहे? 2 आहे. तो ॲड करायचा. 3 2 6 5. हा काय आला त्याचा? मॅन्टिसा. काय आला त्याचा? मॅन्टिसा. चला बरं मॅन्टिसा मी इथं लिहितो 3 2 6 5 0 पॉईंट. लिहिण्याची पद्धत आहे. आता याच्यानंतर 7979. चला बरं काय तो 7979 बघूया. मी लगेच इथंच सॉल्व करतो. 7979 पॉईंट काढूनच टाकला. 79चा 7 मध्ये 9 बघा बरं. 79चा 7 हा 0 1 2 3 4 5 6 7 कोणाला 9015 प्लस 9 नंबरचा कॉलम एंड झाल्यावर. हा एंड झाला का डायरेक्ट हा शेवटचा 9 नंबरच असतो. पण कुठे बघायचा आपल्याला? 79चा नंबर आहे बघा, 79. शेवटी एंडला कोण आहे? 5. हा 9 नंबरचा कॉलम आहे. वाटलंच तर तुमच्याकडे जेव्हा लॉग बुक येईल तुमच्या लक्षात येईल. हा त्याचा काय झाला? मॅन्टिसा. 90 20 म्हणजे एक प्रकारे 0.9020 हा त्याचा काय आला? मॅन्टिसा. कळालं? म्हणजे बघा मॅन्टिसा निघणार आहे का विदाऊट लॉग बुक निघेल का? नाही. मग लॉग निघेल का? नाही. मग हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले जेवढं सांगितलेलं आहे तेवढं लिहून घ्या. मग आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. राईट डाऊन फ्रॉम द स्टार्ट. याला स्टार्ट करून द्या.
ओके, स्टार्ट रायटिंग डाऊन. मी हे काढून टाकतो, लिहून घ्या. ओके.